नमस्कार, मी ग्रीष्मा विस्पुते। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि मी खूप विचार केला मी कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायला पाहिजे। मग मला असं कळलं की जी गोष्ट मी रोज करते किंवा ज्या गोष्टीमध्ये माझा इंटरेस्ट आहे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे। तर मी आज तुम्हाला 5 अशा मराठी पुस्तकांची रिकमेंडेशन देणार आहे जी मला आवडली आहे, मी रिसेंटली वाचली आहे किंवा माझ्या मनाला भावलेली आहे अशा। तर पहिलं पुस्तक आहे आपल्याकडे श्यामची आई। तर ह्या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी 42 रात्री रोज एक गोष्ट सांगितलेली आहे। तर जुन्या कोकणाचं अत्यंत सुंदर निसर्ग वर्णन, तिकडच्या खाद्य संस्कृती, तिकडचं कल्चर इतकं सुंदर सांगितलेलं आहे। 35व्या स्टोरीपर्यंत तुम्हाला खूप छान सगळं बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे। पण त्यानंतर तो खरा स्ट्रगल चालू होतो आणि ते वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। असं खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही लहान मुलांपासून सगळ्यांनी वाचण्यासारखं आहे। तर प्लीज हे पुस्तक वाचा। तर दुसरं पुस्तक आपल्याकडे आहे हे कोसला, भालचंद्र नेमाडे यांचं। हे पुस्तक वाचल्यानंतर 2 दिवस तुम्ही इमोशनली मेंटली खूप डिस्टर्ब व्हाल। तुम्ही फक्त आणि फक्त ह्या पुस्तकाचा विचार करणार, कारण खूप अजिबात काही फॅन्सी स्टोरीज नाही आहेत, अनरिअलिस्टिक गोष्टी नाही आहेत, खूप रिअलिस्टिक गोष्टी आहेत। आजही लहान लहान गावातून खेड्यातून मुंबई पुणेकडे शिकायला येणारे अनेक मुलामुलींचं प्रतिनिधित्व हे पुस्तक करतं आणि खूप रियालिटी चेक देणारं पुस्तक आहे। तर तुम्ही हे नक्की वाचायला हवं। तर तिसरं पुस्तक आपल्याकडे आहे वपुर्झा, वपू काळे। ह्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल। ह्या पुस्तकात अनुक्रमणिका नाहीये, नंबर्स नाहीये, काही नाहीये, संदर्भ नाहीये। हे पुस्तक फक्त उघडायचं आणि जिथून सुरू होईल तिथे वाचायचं। आणि हे पुस्तक माझ्या घरात असं कुठेतरी कोपऱ्यात पडलेलं असतं। रोज मला कुठल्याही प्रश्नांची उत्तरं हवी असतात आयुष्याकडून, तर कुठलंही पान उघडायचं आणि तुम्हाला नक्की तुमची उत्तरं सगळी मिळतील ह्या पुस्तकातून। अथ ते इतिपर्यंत वाचण्यासारखं हे पुस्तक नाहीये। तुम्ही कधीही कुठेही कसंही कुठलंही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सगळी उत्तरं मिळतील। सो हे इट्स अ मस्ट रिकमेंडेड। तर चौथं पुस्तक आपल्याकडे आहे पैज, उपमा म्हाडेसर यांचं। 17-18 लघुकथा आहेत यात। ज्यांना मोठी मोठी कादंबरी वाचायला आवडत नाही, मोठ्या मोठ्या कथा वाचायला आवडत नाही, ज्यांना सवय नाही आहे वाचण्याची, तुम्ही ह्याच्यापासून सुरुवात करू शकतात। खूप छान छान छोट्या छोट्या स्टोरीज आहेत आणि ह्यातली सगळी कॅरेक्टर कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे वागतील, कधी कधी तुमच्या अगदी मनाविरुद्ध वागतील। ह्याच्या एंडिंग तुम्ही अजिबात प्रिडिक्ट करू शकत नाही। कधी कधी तुमच्या मनासारखं होईल आणि मोस्टली तुम्ही विचारही केला नसेल अशा ह्या स्टोरीजच्या एंडिंग असतील। सो हे नक्की पुस्तक वाचायला हवं। तर 5वं पुस्तक आपल्याकडे आहे प्रेमाच्या गावा जावे, वसंत माधव यांचं। अगदी फील्स गुड देणारं पुस्तक आहे। पूर्ण पुस्तकामध्ये फक्त 2 स्टोऱ्या आहेत। 70-80 वर्ष आधीचा रेफरन्स आहे। पावसाळी संध्याकाळी हातात गरमागरम चहा असताना शांततेत बसून वाचण्यासारखं खूप पुस्तक आहे। ह्या 2 स्टोरीज वाचून तुम्हाला 2 सिनेमे बघितल्याचं सॅटिस्फॅक्शन नक्की मिळणार आहे। तर असं हे पुस्तक आहे आणि लव्ह स्टोरीज आहेत। तर ज्यांना लव्ह स्टोरीज वाचायला आवडत असेल तर त्यांना हे पुस्तक खूप आवडेल। तर ही सगळी पुस्तकं मला कोणीतरी भेट म्हणून दिलेली असतात किंवा मी स्वतः विकत घेते किंवा मोस्टली मी रद्दीच्या दुकान शोधत असते, कारण मला ती जुनी पुस्तकं फार आवडतात। मला असं वाटतं प्रत्येक पुस्तकाची एक जर्नी असते, त्याची स्वतःची स्टोरी असते। कुणीतरी कोणासाठी तरी विकत घेतलेलं असतं किंवा ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे तिथपर्यंत पोहोचलं असतं। सो मी खूप क्युरियस होते एखाद्या अशा पुस्तकामध्ये जुना पोस्ट कार्ड, कोणीतरी कोणासाठी लिहिलेला मजकूर, लेटर्स असे मला अनेक मिळालेले आहेत आणि मी खूप विचार करते की हे कोणी लिहिले असतील, कोणी विकत घेतलं असेल, कोणाला दिलं असेल किंवा कुठून हे आलं असेल, कुठून खरेदी केलं असेल, असे अनेक प्रश्न मला पडतात। तुम्ही सुद्धा माझ्यासारखे असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशी हिंदी, इंग्लिश, मराठीमधील अजून अनेक पुस्तकं मी तुमच्यासमोर घेऊन येईल। अजून नवनवीन विषयांवर मी व्हिडिओज बनवेल। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।